नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाले. बातमी येत आहे अपघाताची. भरधाव दुचाकी अनियंत्रित होऊन भीषण अपघात झाला. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये ही घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील 2 जण हे गंभीर जखमी झाले आहे. घाटंजी शहरातील 20वा पॉइंट जवळ हा भीषण अपघात झाला. अंकित कुलसंगे आणि राजेश तारेकर अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं आहे. आज बुधवारला दुपारी 4:30 वाजताच्या दरम्यान हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेले युवक हे पारडी नस्कर येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त दुचाकी ही शिवमंदिरकडून बस स्थानक रस्त्याने येत असताना 20वा पॉइंट जवळ असलेल्या वळणावर दुचाकीवरचं नियंत्रण सुटलं आणि दुचाकी रोड डिवायडरच्या मध्ये असलेल्या बोर्डाला धडकली. ही धडक एवढी जबरदस्त होती की दुचाकीवरून प्रवास करणारे 2 जण उंच उडून रस्त्यावर कोसळले. यामध्ये दोघांनाही गंभीर इजा झाली. अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ता मुज्जू पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळ गाठलं आणि गंभीर जखमी युवकांना तातडीने यवतमाळला हलविलं. 20वा पॉइंट जवळील वळण हे धोकादायक असल्याने या रस्त्यावर दोन्ही बाजूनी स्पीड ब्रेकर आणि सूचना फलक लावण्याची मागणी ही नागरिकांकडून करण्यात येत आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.